धुळे जिल्ह्यामध्ये अद्यापही मुसळधार पाऊस झालेला नाही। विशेषतः साक्री आणि शिरपूर वगळता धुळे आणि शिंदखेड्यामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे। आपण बघू शकतो की आपण आता शिंदखेडा तालुक्यामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी शेतकऱ्याकडून कोळपणी केली जात आहे। त्याचबरोबर या ठिकाणी युरिया दिले जात आहे, कारण या ठिकाणी गेल्या 20 दिवसापासून पाऊस नसल्याने शेतकऱ्याची पिकं ही धोक्यात आलेली आहे। अत्यंत बिकट परिस्थिती या ठिकाणी या शेतकऱ्यांची झालेली आहे, कारण 20 दिवसापासून या कपाशीला पाऊस नसल्याने आता ही कपाशी जळते की काय अशी परिस्थिती सध्या तरी झालेली आहे। शेतकऱ्यांच्या मतानुसार अजून 4-5 दिवस जर पाऊस आला नाही तर ही जी काही कपाशी आहे ही या ठिकाणी काढून फेकून द्यावा लागेल। अत्यंत वाईट परिस्थिती या ठिकाणी शिंदखेडा तालुक्यावर आलेली आहे आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती सध्या शिंदखेडा तालुक्यावर या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे लवकरात लवकर पाऊस पडावा आणि सरकारने आम्हाला युरिया प्राप्त करून द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरू लागलेली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।